माझा पहिला ट्रेड मी पुट साईडला घेतला, त्यामध्ये ₹510 लॉस केला. त्याच्यानंतर मी कॉल साईडला ट्रेड घेतला. मला वाटत होतं या ट्रेडमध्ये 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो मिळेल, पण मार्केटने मला परत एकदा स्टॉप लॉस दिला. आपण बघू शकतो की चार्टमध्ये एक्झॅक्टली मार्केटने माझा स्टॉप लॉस कसा खाल्ला. 40 पॉईंटची एक रेड कॅन्डल बनवलेली होती आणि या रेड कॅन्डलमध्येच आपला स्टॉप लॉस हिट झाला. मी कन्फ्यूज झालेलो होतो टोटली की मार्केट कोणत्या साईडला बिहेव करेल, कारण कॉल आणि पुट दोन्ही साईडचा माझा स्टॉप लॉस खाल्लेला. त्याच्यानंतर मी बँक निफ्टीमध्ये एक कॉल साईडचा ट्रेड प्लॅन केला. त्याच्यामध्ये मी ₹599चा स्टॉप लॉस लावला आणि एंट्री जी होती ती माझी ₹620ला झालेली होती. आणि हा जो काही माझा ट्रेड होता तो ब्लॉकबस्टर ठरला, कारण या ट्रेडने मला 184 पॉईंट दिलेले होते. मी टार्गेट लावलेलं होतं की 1:8पर्यंतचा रिस्क रिवॉर्ड रेशो मला या ट्रेडमध्ये मिळणारच, आणि एक्झॅक्टली मार्केटने तो जो काही टार्गेट होता तो एक्झॅक्टली घेतला. ₹804चा मी लिमिट लावून ऑर्डर एक्झिट केली आणि या ट्रेडमध्ये मला ₹786चा जो काही तो प्रॉफिट झालेला होता. 2000च्या लॉसमधून निघून मी ₹786च्या प्रॉफिटमध्ये आलेलो.